आमच्या अतुल भातखळकरांनी देखील काही विनंती केली होती, विशेषतः कांदिवली पूर्व या ठिकाणी नाट्यगृहाच्या संदर्भात तर महानगरपालिकेला ते आदेश निश्चितपणे देण्यात येतील आणि जो डीपी रोड आहे लोखंडवाला गोरेगाव ते मागाठाणे तर तो 2 वर्षात पूर्ण करण्याच्या संदर्भातले निर्देश देखील निश्चितपणे या ठिकाणी देण्यात येतील। रवी राणांनी हनुमानगडीचा एक विषय सातत्याने ते मांडत असतात। मला त्यांना सांगताना आनंद वाटतो की या ठिकाणी हनुमानगडी जी अमरावतीला तयार होणार आहे, ज्यात 111 फूट उंचीची बजरंगबलीची मूर्ती आहे आणि इतरही सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी आहेत, त्याच्या 121 कोटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल। कालच खरं म्हणजे बाळासाहेब देसाईंचे त्या ठिकाणी जयंती झाली आणि त्यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की त्यांच्या स्मारकाकरताही जो उर्वरित निधी आहे तो सगळा निधी राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे उपलब्ध करून देण्यात येईल। खरं म्हणजे इंडिव्हिज्युअल खूप लोकांनी खूप गोष्टी मांडल्या आहेत, त्या सगळ्याची नोंद मी घेतली आहे। बराच वेळ झाला माझं भाषण चाललं आहे, त्या सगळ्याच्या संदर्भात मी बोललो तर कदाचित त्याला भरपूर वेळ लागेल, पण जेवढ्या गोष्टी त्यातल्या ऍड्रेस करण्यासारख्या आहेत मी सगळ्या विभागांना पाठवलेल्या आहेत आणि विभागाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या संदर्भातली जी काही त्याची उत्तरं आहेत ती उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करेन। वळसे पाटील साहेब काही राहिलं असेल तर काळजी करू नका, तुमचं तर टॉप मोस्ट प्रायोरिटीवर करून टाकेन।